शेवटी कुठं बोलू नका, वैकुंठात बोला, पृथ्वीवर नको. मग मास्तर नका हो म्हणता? मुळीच नाही. त्यापेक्षा जनावरांच्या डॉक्टर व्हा. अहो गुरं ऐकतात, पोरं ऐकत नाही. गुरं ऐकतात म्हणून कोणी सांगितलं? आमच्या कंपाऊंडरच्या चेहऱ्यावर 1 इंचवर जागा उरली नाहीये की जिथे गुरांची लाथ नाही बसली. मग काय पदार्थ सांगते, जरा कामात काही चुकलं की पहिलीलाच गुराची, दुसरी वरिष्ठांची, लगेच बदली. परत ही गुरांची प्रदर्शनं. आता मागच्याच आठवड्यात चालटेवाडीला गुरांचं प्रदर्शन होतं. तिकडे पहिल्या नंबराच्या बैलानं उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्याला शिंग मारलं. आमचं इन्क्रीमेंट स्टॉप. आता शिंग काय मी मारलं? अहो बैल मांड होता. दुसरा बैल पाहिला की शिंग मारायची पडते आणि बैलाचा गैरसमज झाला हो. पण आम्ही काय म्हणून दोषी? डॉक्टरीचं हे असं आहे. त्यापेक्षा तुम्ही वकिली करा, बदलीचं तरी भय नाही. अहो हल्ली नैवेद्याची वाटी तरी ओठायला लागते विठ्ठला. वकिली तेही लागणार नाही. अहो गावात पंचायती आल्या, वकिली कोण कशाला करतंय? टांग्याचे सुद्धा पैसे सुटत नाही. वकील साहेबांचं अगदी खरं देवा. या कोटाची देखील शिल्लाई मिळायची गोष्टी मला आता. शिंपी दादा, अहो तुमच्या दुकानात तरी ठेवा मला कामाला. हा, त्यांना काजा करता येतात. भक्ताची या काजासाठी सोडली मी लाजरे. ऐकलंय ना? नाही उभं राहतो या अंधारात आता. अहो हे भटजी नैवेद्याची वाटी म्हणून चक्क चुन्याची वाटी लावतात तोंडाला. तोंडाची साल्ट निघालीत माझ्या. हे बघा. अहो काय आहे भटजी? हा भटजी, भटजी अहो तुमच्या तरी दुकानात ठेवा मला. आमच्या दुकानात दुकानात? द्यायला. आमची पोरं काम करतात ती. हा, तुमच्यात आहे ना 4 आहेत, पण नोकर नाही दुकानात. आणि सरकारी नियंत्रण इतकी भयंकर आहेत की म्हणा की देवा तुमचं काही चालणार नाही. अहो सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, या सोन्याच्या चिपा कधी जातील त्या कळणार नाही. आणि हा इन्कम टॅक्स बसला म्हणजे भूतासारखा बसतो मानगुटीवर. म्हणजे आता मेलो तरी कर आहे म्हणे. म्हणजे जगलो तरी कर आणि मेलो तरी कर. हा काय कर भरण्यासाठी आम्ही व्यापार करायचा? त्यापेक्षा देवा कर कटेवरी ठेवून या तुम्ही उभे आहात, तेच बरे. मग मी करू तरी काय? विठ्ठला घाबरू नको, मी करते तुझी सोय आमच्या पिक्चरात. खरंच? मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही हो.